5 ओव्हरची मॅच होईल लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी भारती विरोधामध्ये वाडकी 11 या दोन बात्तपर प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही लढाई तुम्ही आता पाहणार आहात। याआधी दोन संघांची लढाई तुम्ही पाहिली तेही एकाच तालुक्यातच होते आणि ही दोन गावं एकाच तालुक्यामध्ये आहेत। दौंड तालुक्यामधले ही दोन गावं तुम्हाला आतमध्ये इथे पाहायला मिळणार आहे। पहिली जोडी तुम्ही आतमध्ये खेळण्यासाठी पाहता स्वतः संघाचा संघनायक चंद्रकांत काळे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक यांना विनोद चोरमले आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सुधीर थोरात सरांच्या हस्तावरती हा चेंडू आपण पाहतो संघनायकांनी ठेवलेला आहे। सामन्याला आपण पाहतो आता या ठिकाणी सुरुवात होतीये। पहिलं षटक घेऊन येत आहेत सुधीर। वाडकी विरोधामध्ये लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी भारती या दोन संघांमध्ये होणार हा सामना तुम्ही आता आतमध्ये इथे बघणार आहात। कार्यक्षम नगरसेवक गुरुधन बाबू भापकर यांच्या संकल्पनेत उभारणारा हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपण गेली काही दिवस पाहत आहोत। आज चौथा हाफ आहे आणि आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये या ठिकाणी नक्कीच दाखल होणार आहे। त्यामुळे आता ही लढाई मोठी आहे। हा चेंडू विनोद चोरमलेचा एक आपला तून तडाखा डीप एक्स्ट्रा करून फोडतोय हा चेंडू खरीच चौका। एक मिनिट धावा। विनोद चोरमलेच्या बॅटमध्ये निघलेला तो एक क्रिकेटचे सौंदर्य दाखवणारा एक खूप पॉवरफुल चौकार होता। तो चौकार वाडकी 11च्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये आपण पाहतो या ठिकाणी घेऊन धावपल करतो आपण जाऊ। पहिल्या षटकाला ही सुरुवात आहे। लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी भारती हाही संघ क्रिकेट मधला किंवा टेनिस क्रिकेट मधला एक ताकदवान संघ आहे आणि त्यांची ताकद आणि त्यांची दहशत ही खूप मोठी आहे। आता वाडकी गाव जर तुम्ही पाहिलं तर अगदी छोट्या लोकसंख्येचं गाव आहे। लोकसंख्या छोटी आहे त्या गावाची आणि अगदी एक छोट्याशा गावामधनं तो संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि हाही संघ बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो वाडकी संघ चांगल्या पद्धतीनं ते बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांना खेळताना बघत आलो। हा चेंडू रिव्हर्स पुल अँड पॉवरफुल शॉट 4 रन। सुरेश 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 4 रन आणि या चौकाराच्या सहाय्याने धावपलीवरती पूर्ण होणारा धावफलक हा 10 धावा धावपलीवरती या ठिकाणी आहे। 10 धावा धावपलीवरती चंद्रकांत काळे हा रिव्हर्स चांगले फटके खेळतो आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्या खेळाडूकडे आहे। आज छोट्याशा लोकवस्तीचं असणार हे गाव आहे आणि अगदी छोट्याशा गावामध्ये हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि आज एक गाव एक टीमला साधतो त्याने वाडकी संघ बाहेर गावी खेळताना मी पाहत आलोय आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्याकडे आहे आणि अंतिम 4 मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा संघ मी खेळताना पाहत आलोय आणि आज इथे त्यांची लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी भारती या संघ विरोधामध्ये गाठ पडलेली आहे आणि आता ह्या गाठीतनं कोणता संघ या ठिकाणी संपादन करणार तो विजय आहे हा येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो या ठिकाणी पाहणार आहोत। आज लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी भारती हाही ताकदीनं आतमध्ये आहे। आज ओंकार सारखा एक चांगला खेळाडू तो मैदानामध्ये आहे। त्यानंतर तुम्ही आतमध्ये पाहताय की दुसऱ्या साईडला आज अमित बर्वे सारखा खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी आहे। आज हे चांगले खेळाडू आज संघामध्ये आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांकडे असल्या कारणाने ही लढाई मोठी आहे। त्यामुळे ही लढाई पाहण्यासारखी होईल यामध्ये शंका नाही। डान्सिंग डाऊन द विकेट 1-2 पावले पुढे सरत हा चेंडू विनोद चोरमलेने खेळला होता। तिथे फक्त एक सिंगल धाव त्याने घेतली आणि एका सिंगलच्या पहिल्या षटकाचा खेळ कदाचित आपण पाहतो आतमध्ये संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 12 धावा आपण पाहिलं। आता हे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत। आता परवा मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी रेमंड कंपनीचा मालक त्याची एबीपी माझा कट्ट्यावरती पाच चांगली त्याची मुलाखत लागली होती की आज तुम्ही काय अशा गोष्टी असतो की पैसा हा सर्वस्व नाही। 1200 कोटींची रेमंड कंपनीचा मालक आहे तो त्याच्या एका चुकीच्या गोष्टीमुळे तो आज भाड्याच्या घरात राहत आहे।
करोडपती महिला ही मुंबईच्या पॉश एरियात आपल्या करोडांच्या फ्लॅटमध्ये मृत्यू होऊन फक्त त्याचा सांगड हा शिल्लक राहिला होता. 12 धावा. परदेशात फार मोठी नोकरी करणाऱ्या करोडपती मुलाला माहिती सुद्धा नाही की आपली आई कधी देवा घरी गेली. स्वप्न खरं केलेल्या आई यशवर पदावरती बॉक्सरच्या कलेक्टरनं तणावामुळे आत्महत्या केली. ह्या घटना दाखवत असतात की जीवनात पद पैसा आणि प्रतिष्ठा ही काही कामाचं नसतं. तर जर आपल्या माणसात किंवा आपल्या जीवनात सुख समाधान आणि नातेवाईक नसतील तर पद पैसा प्रतिष्ठा उपयोगाची नाही. नाहीतर एका कलेक्टरला गरज नव्हती आत्महत्या करण्याची. सुख पैशाने मिळत नाही तर आपल्या माणसांकडनं मिळतं आणि माणसं जोडणार हा खेळ आहे. त्यामुळे माणसं जोडणार हा खेळ तुम्ही आज पाहता. आज ग्रामीण भागामध्ये या खेळाला एक चांगलं वैभव प्राप्त झालेलं आहे. धावपलीवरती जाऊ आपण. दुसरं षटक सुरू आहे. ओंकार आहे जो खेळाडूचे गोलंदाजी मारकरती त्याने चेंडू हातावरती घेतलेला आहे. हा चेंडू विनोद चोरमलेसाठी होता. ऑफ स्टंपवरती ठेवलेला हा चेंडू होता. काटाने बॉलचा संपर्क मात्र तिथे होऊ शकला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडूने थोडंसं प्रेशर निर्माण होईल. त्यामुळं विनोद चोरमलेचं आज वय वर्ष जर तुम्ही पाहिलं तर अगदी 16-17 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि बाळकी टीमकडनं तो आज ओपनिंग करतोय आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी त्याला आहे. लॉग ऑफ. वैभव जाधव मागे भिंतीसारखा आडो उभा राहिला चेंडूला आणि पहिला सोळा 17 वर्षाचा अवघा हा खेळाडू आहे. मात्र आज खेळ खूप चांगला आहे आणि आज बऱ्याच मोठ्या संघटना तुम्ही या ठिकाणी खेळताना बघितलं. आता वाघोलीमध्ये त्या दिवशी एक प्लेअर होता तो 10वीतलाच होता की म्हणजे आता हे चांगले क्रिकेटर आहेत की ज्यांना इथून पुढचं क्रिकेटचं भविष्य खूप चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं क्रिकेट जर खेळत असाल तर तुम्ही या खेळामध्ये नक्कीच तुम्ही वेळ द्या. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तुमच्यासाठी आहे आणि एक चांगलं बेस्ट करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही या खेळाकडे पाहू शकता. यामध्ये कोणतीही शंका नाही. आज जे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो की आपण इथे उपस्थित आहात आणि www.chauka.in च्या माध्यमातून जोही प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत जोडलेला आहे त्यांचं सुद्धाही आम्ही मनापासून स्वागत करतो की आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहत आहे. आता कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढ फार म्हणजे आयुष्य असतं आणि तुम्ही आयुष्य जगताना असं जागा की किंवा क्रिकेटचा खेळ खेळताना असं जागा की प्रत्येक चालीमागे तुमचं एखादं कारण असू द्या. चाल चालणारा आज तुम्हाला हरवण्यासाठी कट रचले गेले पाहिजे ती तितकी तुमची ताकद असावी. मी सांगितलं की आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येक जण तुम्हाला अगोदर खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण हा तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो, पराभूत करण्यासाठी खेळत असतो. वाईट बॉलचा हा इशारा मेनपंतांनी दिला. तिथे एक अतिरिक्त राहून पुन्हा एकदा येईल की घायल तो हा एक परिंदा आहे मगर जो फिर से उडा वही जिंदा है. जो परिस्थितीवरती मात करतो, जो परिस्थितीला दोष देत नाही आणि जो सगळ्यात महत्वाचं कारण सांगत नाही ती लोक यशस्वी होतात. ही वस्तुस्थिती आहे. हा चेंडू रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चंद्रकांत काळेचा हा तडाखा होता. 4 रन. हा चेंडू पुन्हा चंद्रकांत काळे असणारा दोन गोलंदाज. मिडविकेट आणि हा चेंडू पुन्हा सीमारेषेला आग लावणारा तो खूप मोठा तडाखा होता. 6 धावा. या 6 धाव्यानं वाळकी संघ धावपलीवरती पुढे सर्कल षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना 24 धावा धावपलीवरती पहा. जो दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय सुरू आहे. तुम्ही पाहता जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच तुम्ही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. तुम्हाला पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठी पळा.
कारण मी प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे, मात्र एखाद्याला जिंकणं खूप अवघड आहे. त्यामुळे आता इथे तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठीच आता इथे पळतायत. आता तुम्ही सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून मी सातत्यानं सांगतो, तुम्ही अडचणीत आधार कधी शोधू नका, तुम्ही स्वतःला भक्कम बनवा. आणि आज ती वेळ आहे, एक इंडिव्हिज्युअल गेम तुम्हाला खेळायचा आहे. आता हा टीम गेम आहे, मात्र जितका स्वतःला आपण पाहतो, आपल्याला जितकं संघासाठी करता येईल तितका प्रामाणिक प्रयत्न आज प्रत्येक खेळाडूला इथे करावा लागेल. कारण ही नॉकआउट पद्धत आहे, इथे हरणाऱ्याला संधी नसल्या कारणानं इथे तुम्हाला जिंकावं लागणार आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय. दौंड तालुक्यातले पुन्हा एकदा दोन संघ, अगदी संघ मी म्हणणार नाही, अगदी जवळची नाही, मात्र दोन्ही संघ एकमेकांना ओळखतात चांगलं. दीपक थोरात हा चेंडू खेळतोय डीप लॉगऑन मध्ये. मागे क्षेत्ररक्षक आहे की दोघांनी यावेळेस इथून मागे बऱ्याचशा वेळा त्यांची गाठ पडलेली आहे आणि कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला, 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. 26 धावा धावपलीवरती आहेत. तर आता 2 षटकं संपली म्हणजे अजून 3 षटकांचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये बघायचं येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे, तो म्हणजे अगदीच वाळकी टीमचा. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बघा. तुझं कुठं गेलं की नाना, अगं कुठं गेलं की नाना, बघत ताळी खेकडा जाऊन. की तुम्ही महाराजांच्या प्रेरणेनं लढा. स्वामी विवेकानंद सांगतात की बा शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजी महाराज हे आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. बराक ओबामा जे अमेरिकेकडनं बिलॉंग करतात आपल्या सर्वांना माहिती आहे. ते सुद्धा म्हटले की जर शिवाजी महाराज हे आमच्या देशात जन्माला आले असते ना, तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. ती उदाहरणं आहे. जिथे जिथे इंग्रजांनी राज्य केलं त्या प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा खेळ खेळला जातो. तर इंग्रज गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतो जर शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. त्या गोष्टी आहेत. आणि मी त्या दिवशी म्हटलं 17व्या शतकामध्ये युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचं एक आघाडीचं वृत्तपत्र आहे. जेव्हा महाराज आग्र्यावरनं सही सलामत सुटले तेव्हा त्या वृत्तपत्रानं पहिल्या पानावर जी बातमी छापली होती ती त्यात महाराजांचा शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख करतात का. अपील होतं हलकंसं तिथे की अशा ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही कशा पद्धतीने लढता याला खूप महत्व आहे. तुमचं प्लॅनिंग कसं आहे. महाराजांचं प्लॅनिंग कसं होतं. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाशी भेट तय झाली. 12:35 वेळ मागे ठेवला कारण त्यामागेही प्लॅनिंग होतं. अशी कारणं आहेत. आता इथे तुम्ही सुद्धा एक प्लॅनिंग करून लढायचंय तुम्हाला. अमित बर्वे आहे गोलंदाजी मार्गवरती. दीपक थोरासाठी टाकलेला तो चेंडू होता. अगदी डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत चेंडू हा एक टप्पा घेऊन विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबला सुद्धा होता. त्या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. हा निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. धावा बनवणं गरजेचे आहे. आज मोठा प्रतिस्पर्धी मोठा आहे, ताकद त्याची मोठी आहे. आणि त्यांनी टॉस जिंकून आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू असा निर्णय घेतलाय. म्हणजे त्यांच्याकडे ती फलंदाजी आहे. त्यामुळे तो धावफलक वायसी संघाला प्रतिस्पर्धेच्या समोर उभा करणं तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहता ह्या उदाहरणावरून मी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांना एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दृश्य म्हणून राजे म्हणून त्यांचा मी सातत्यानं उल्लेख करत आलेला आहे. जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच. महाराजांनी त्यांच्या 30 वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त 2च भारतीय होते. बाकी सर्वजण हे परकीय सरकार होते आणि त्या त्या देशांचे नामांकित सरकार होते ज्यांचा पराभव हा महाराजांनी केला होता.
पुन्हा एकदा हा चेंडू रिव्हर्स हा फटका होता चंद्रकांत काळेचा. हा चेंडू मात्र त्याच्या बॅटवरती इथे मिडल झाला नाही. निर्धाव हा चेंडू आहे. दीपक थोरात डावखऱ्याचा खेळाडू आहे आणि चंद्रकांत काळे हा राईट हँड बॅट्समन आहे. असं कॉम्बिनेशन असल्या कारण आता क्षेत्ररक्षकांची थोडीशी का होईना पळापळ होतीये. ज्यावेळेस स्ट्राईक चेंज होईल त्यानंतर आपण पाहतो की पळापळ आतमध्ये. दीपक थोरात मात्र फक्त मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला ते यश मिळत नाही. यावेळेस मेन पंच मला वाटतं स्कोरलेग पंचांनी सांगितलं फलंदाज बाद असेल. दीपक कोसळतोय धक्का क्रमांक अजून एक वाळकिटी. तीन षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 28 धावा. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला म्हणजे 3 षटकं संपलेले आहेत. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला 2 षटकं टाकून घ्या. आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला 1 षटक टाकण्यासाठी 4 मिनिटं दिली जातात पहा. त्यामुळे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक टाकावं लागतं. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी देशमुख सरांचा आपण पाहतो या ठिकाणी 99 क्रमांकाचा जर्सी प्रदान करून ते षटक क्रमांक 4 ला सुरुवात करणार आहेत. लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी मारुती टीम कडनं. आज क्रिकेट जगलेली ही लोक आहेत ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि क्रिकेटची ही सेवा करणारे खेळाडू अजूनही क्रिकेट खेळतायत पहा. आज वर्ष जर पाहिलं तर भरपूर मोठा क्रिकेटचा अनुभव, टेनिस क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आता त्यांच्या काळाचं क्रिकेट आपण बघितलं तर ते खूप वेगळं होतं आणि आत्ताचं क्रिकेट हे वेगळं आहे. आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आले, यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र हे खेळाडू पूर्वीपासून क्रिकेट खेळत आहे. चंद्रकांत काळे हा चेंडू मात्र तो सरळ बॅटने खेळतोय. मागे वैभव जाधव असावा तिथे उभा. चंद्रकांत काळे मात्र एका साईडनं त्याने किल्ला शाबूत ठेवलेला आहे. एक पुरुष त्याने शाबूत ठेवला. दुसऱ्या साईडनं त्याची जास्त वेळ कोणी सोबत दिली नाही ही वेगळी गोष्ट आहे. मात्र तो एका साईडनं उभा आहे. अशा मैदानावरती खेळण्याचा अनुभव हा वेगळा असतो. मी सांगितलं अशी मैदानं मिळत नाही. मी 2-2, 2.5 लाखाच्या स्पर्धा बघत असतो, मात्र अशी मैदानं मला तिथेही पाहायला मिळत नाही. आणि अशा मैदानावरती खेळण्याचा अनुभव हा खेळाडूंसाठी एक वेगळा असतो. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचं हे लेवलचं क्रिकेट कमलेश भालेरावचा तडाखा. कमलेश भालेरावच्या बॅटमध्ये निघालेला तो आकाशाला गवसनी घालणारा फटका होता. 6 धाव मिळतील. की आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आहेत की तुम्हाला टेनिस क्रिकेट अशा मैदानावरती खेळता येते. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मैदानही वेगळी असतात. आता वानखेडे स्टेडियम हे मुंबई इथे आहे. IPL तुम्ही पाहता त्या स्टेडियमवरती. वानखेडे स्टेडियम हे मुंबईमध्ये आहे. त्यानंतर बाराबत्ती स्टेडियम हे कटकमध्ये आहे. इडन गार्डन एक स्टेडियम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते कोलकातामध्ये आहे. त्यानंतर ग्रीन पार्क स्टेडियम हे कानपूरमध्ये एक आहे. आंतरराष्ट्रीय लेवलची मैदान आहे. फिरोजा शाह कोटला हे दिल्लीमध्ये एक मैदान आहे आणि पेपर स्टेडियम म्हणून एक चेन्नईमध्ये सुद्धा एक स्टेडियम आहे, एक मैदान आहे. आणि त्यानंतर किनन स्टेडियम म्हणून एक आहे, ते जमशेदपूर ही क्रिकेटची मैदान आहे. हा चेंडू रिव्हरचा फटका खेळलाय. सोनू ताडगे असावं तिथे आणि चेंडू थांबवतोय आतमध्ये. हॉकीचे सुद्धा काही स्टेडियम आहेत. तुम्ही पहा, शिवाजी स्टेडियम म्हणून दिल्लीमध्ये हॉकीचं एक स्टेडियम आहे. नॅशनल स्टेडियम हे दिल्लीमध्ये आहे. नॅशनल स्टेडियम मुंबईमध्ये एक आहे आणि हॉकीचं ध्यानचंद स्टेडियम म्हणून एक लखनौमध्ये आहे. आणि लाल बहादूर शास्त्री स्टेडियम हे हैदराबाद इथे आहे. आता हे आपलं स्वयंभू नगरचं ग्राउंड आहे. आज स्वयंभूला मात्र सकाळपासून अडचण येत आहे.
हा चेंडू मिडविकेट मध्ये खेळला फटका आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे जय थोरात चेंडू थांबवला. फेक सुद्धा त्याची खूप चांगली होती. मात्र चंदू काळे सुद्धा अगदी जीव मुठीत घेऊन आपल्या घरट्याकडे धावत होता आणि तिथे होता की खूप जीवाच्या अत्यंतर तो आपल्या घरट्याकडे धावत होता आणि आपल्या घरट्यामध्ये त्यानं तो पोहोचला. तिथे कोणताही धोका त्याला झाला नाही. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस असणार हा चेंडू पुन्हा ओंकारकडेच आला असावा आणि तोच खेळाडू तिथे पाठीमागे उभा असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो दमलाय. तो दमला होता पुरेपूर. इथे तो बाद होईल. धाव बाद. धावा धावपुलीवरती 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावपुलीवरती आहेत बघा. तर अजूनही 1 षटकाचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. 1 षटक शिल्लक आहे आणि चंद्रकांत काळे बाद झाल्यानंतर आता त्याची जागा भरून काढण्यासाठी गणेश शिरसे हा नवीन खेळाडू वाळकी गावातला हा प्लेयर आहे. टूटने लगे हिम्मत तो याद रखना. बिना मेहनत के तख्तों पे ताज नहीं मिलते. ढूंढ लेते अंधेरों में मंजिल अपनी क्योंकि जगनू कभी रोशनी के बहुताज नहीं होते. षटक क्रमांक शेवटचा आहे. जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्षाचं मैदान सोडू टाका. आज प्रयत्न करणार जो प्रयत्न करेल कमलेश भालेराव बिग शॉट. कमलेश भालेरावच्या बॅटमधनं निघलेला तो तडाखा होता. षटकार असेल आणि या 6 धावेने धावपुलकीवरती धावा आहेत पहा. 47 धावा. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावपुलकीवरती. शेवटचं षटक सुरू केलं होतं अमित बर्वेनं आणि पहिल्या चेंडूवरती कमलेश भालेरावनं खेळला होता. आता मात्र सतीश जोरात अगदीच कमलेश भालेराव आपला येऊन उभा. हा चेंडू सोडून दिला कमलेश भालेरावनं. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारे छेड काढण्याचा त्यानं प्रयत्न केला नाही. एकमेकांना बोलून खेळतात. एकमेकांमध्ये त्यांनी डिस्कशन चालू ठेवलेलं आहे. आता मागे 3 खेळाडू बाद जरी झाले असते गणेश शिरसे आतमध्ये आला असता. शेवटचे जरी काही चेंडू शिल्लक असले तरी एकमेकांना बोलून खेळतात. हा चेंडू कमलेश भालेराव आडवा बॅटनं हा चेंडू डीप पॉइंट लेग सीमा रेषा पार. चौका. चार रन. 1 चौकार, 1 षटकार आणि 1 निर्धाव चेंडू. आतापर्यंत हे षटक आहे. कारण आता डिस्कशन आर द ऑलवेज बेटर दॅन द अरेंजमेंट्स. ऍडजस्टमेंट हा आयुष्यात भरपूर मोठा प्रकार आहे. मात्र बिकॉज अन ऍडजस्टमेंट इज टू फाइंड हू इज द राईट अँड द डिस्कशन टू फाइंड व्हॉट इज द राईट. तुम्ही एकमेकांसोबत सातत्याने चर्चा डिस्कशन करून जर तुम्ही खेळत असाल तर नक्कीच तुमच्या काही गोष्टी सॉल्व्ह होत असतात. आता ना हारना जरुरी है ना जितना जरुरी है. एक जिंदगी एक खेळ आहे. हा खेळावा लागतो. आता तुम्ही काहीतरी शिकता आणि बराचसा अनुभव तुमच्या पाठीशी. कारण आपण काहीतरी शिकत असतो बऱ्याचशा गोष्टींना आणि आता या स्पर्धेमध्ये सुद्धा जे खेळाडू खेळले त्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. यामध्ये कोणतीही शंका नाही. षटक क्रमांक शेवटचं प्रगती पदार्थ आहे. अमित बर्वे आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार. कमलेश भालेरावनं त्याच्या चेंडूवरती खेळलेला आहे आणि दुसऱ्या साईडने गणेश शिरसे मला वाटतं अजूनही तो प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये तो नॉट सेकंडला उभा आहे.
ओ रिव्हर्स हा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावा मिळतील 4. सत्तावन्न धावा धावपलिकेवरती. हे षटक मात्र खूप जास्त धावा देऊन गेलेला आहे. कमलेश भालेराव पुन्हा एकदा आसमान दाखवतोय अमित बर्वेला. षटकार. पाच षटक संपलेले आहेत आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती बनवल्या तर 63 धावा आहेत. तर लॉयन्स क्रिकेट क्लब तुम्हाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आता इथून पुढे असणार आहे. सलामीचे 2 फलंदाज लावून त्याच्यात लवकर. वरी पारदी लवकरात लवकर आपले सलामचे फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंपायरचे काम पाहतात गणेश दादा बापर आणि गोरख टावर. मी स्वयं बतावरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. Lineman come but they just boys. Yes, sorry. आप मुझसे स्वागत करता है. चला ह्या क्षेत्ररक्षण जागेवरती
पहिली जोडी आतमध्ये येतीये ओंकार ताडगे. ओंकार मला वाटतं सोनूच्या बंधू आहेत लहान. आता त्याला बऱ्याच ठिकाणी मी खेळताना बघितलेलं आहे, म्हणजे त्याचं नाव माझ्या समोर आहे. तो सोनू ताडगे असेल. 36 क्रमांकाचा जर्सी सोनूनं. प्रदीप ताडगे अर्थात सोनू ताडगे होते स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप लोणकर. ही जोडी तुम्हाला आतमध्ये इथे बघायला मिळेल लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी टीम कडनं. आता हे खेळाडू कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहेत. एकमेकांचा चांगला खेळ माहिती आहे आणि एकमेकांचे चांगले मित्र आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून थांबलेले आहेत. 64 धावेंचं टार्गेट घेऊन तो संघात उतरलेला आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संतोष भालेरा हा खेळाडू गोलंदाजी मार्गावरती वाळकी 11 कडनं आपण पाहतो. तो पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती चेंडू हातावरती घेतलेला आहे. मैत्रीपूर्ण ही लढत आहे. तिला यत्ता नसते, जिला तुकडी नसते, जिला वर्ग नसतो, ती कायम मैत्री असते आणि ही मैत्रीपूर्ण लढती तुम्हाला आतमध्ये इथे पाहायला मिळणार आहे. कारण तो लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी आणि वाळकी सातत्यानं एकत्र कित्येक वेळा त्यांची गाठ पडलेली आहे. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केलेला आहे. कित्येक वेळा एकमेकांना त्यांनी पराभूत करून आज पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 मध्ये त्यांची गाठ पडलेली आहे. आणि आता हा 64 धावेंचा पाठलाग जर करायचा असेल तर आज सोनू ताडगेचा खेळ इथे होणं गरजेचं आहे. कारण सोनू ताडगे हा एक मोठा प्लेअर आहे. आज खूप चांगले क्रिकेट सोनू ताडगेकडे आहे. त्याला एक चांगल्या पद्धतीचा किंवा एक चांगल्या दर्जाचा क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये तो जरासा क्रिकेटमध्ये मला दिसला नाही, कारण काही अडचणींना त्याला सामोरं जायला लागत होतं आणि थोडस इंजर्ड होता. बऱ्याच दिवसानंतर तो आज मी क्रिकेटमध्ये त्याला पाहतोय. संदीप लोणकर हा चेंडू खेळतोय मिड विकेट मध्ये. अंदाज पोहोचतोय तिथे त्या क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडू 4 रन. झाली. चुकीला या खेळामध्ये तरी माफी नाही. मी सांगतो चुका होतात, पण चुका सुधारण्याचं कामही तुम्हालाच करावं लागत असतं आणि त्या चुकांमधून सुधारावं लागतं आणि त्या चुकांमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायलाही मिळत असतात. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. संदीप लोणकरचा फटका होता. डीप लॉगऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे आणि अफलातून क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू थांबवला बघा तिथे सीमारेषेच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो धावपलीवरती सुरू आहे. 64 धावेंचं टार्गेट घेऊन उतरलेला सिंगल लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी आतमध्ये. अजिंक्य नवून आपला प्लेअर आहे, आपल्या गावातला प्लेअर आहे आणि वाळकी टीमचे खेळाडू 10च असल्यामुळे 11वा खेळाडू म्हणून त्याला घेतलेला आहे आणि त्यानं आपल्या संघासाठी मी म्हणेल किंवा वाळकी संघासाठी काही धावा तिथे नक्कीच वाचवल्या. अफलातून क्षेत्ररक्षक त्या खेळाडूचं तुम्ही पाहिलेला आहे. कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही गोलंदाजी कशी करता किंवा फलंदाजी कशी करता याला जास्त महत्व नाही, तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याला फारच महत्व आहे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्या खेळाडूने केलं आणि आपल्या संघासाठी काही धावा तिथे वाचवल्या. धावपलीवरती आपण पाहिलं आता पहिलं षटक संतोष भालेराव 1 चौकार आतापर्यंत इथे आपण बघितलेला आहे आणि ज्या टोटल धावा आतापर्यंत धावपलीवरती आहेत 9 धावा धावपलीवरती इथे आहेत. 9 धावा धावपलीवरती आहेत की आपण आपल्या चुकांमधनं सुधारणं गरजेचं आहे. आपण समस्याचं मूळ हे स्वतःमध्ये न शोधता ते इतरांमध्ये शोधत असतो. कधी ते आपण परिस्थितीमध्ये आणि शेवटी नशिबातही शोधत नसतो. मात्र हे सर्व मार्ग चुकीचे असून स्वतःला पाहणं, स्वतःची झाडझडती घेणं हे सतत केलं पाहिजे आणि तिथून पुढे तुम्हाला नक्की तुमच्या चुका थोड्याशा सुधारण्याची संधी मिळेल. विशाल थोरातकडनंही चेंडू निसटला आणि तोही गेला.
अशा चुका जर क्षेत्ररक्षकांकडे असतील तर गोलंदाज मात्र काही करू शकणार नाही. त्यामुळं क्षेत्ररक्षकांना तर आता थोडीशी काळजी करून किंवा काळजी घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकीवरती कोणताही फलंदाज बाद नाही. लॉन्स टीम 15 धावा धावफलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. तुम्ही जीवनात तुमचा 10 वेळा पराभव होऊ द्या, परंतु तुम्ही एकदाच असं जिंका ना की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील. त्यामुळं लढाई महत्वाची आहे. आणि विशाल थोरातकडनं ती चूक झाली, त्यानंतर विनोद सोरमलेकडनं एक चौकार सुटला. त्यामुळे आता इथे काही जास्त धावा तुम्हाला धावफलकीवरती बघायला मिळतील. कारण क्रिकेट हा एक जिद्दीचा खेळ आहे. क्रिकेट हे एक ड्रीम आहे आणि क्रिकेट म्हणजे एक स्पिरिट आहे. तुम्हाला एका ताकदीनं खेळावा लागतो हा खेळ. आता तसं पाहायला गेलं तर क्रिकेट हा फक्त खेळच आहे, पण खेळताना जणू त्याला युद्धाचा आव आहे. सोनू ताडगे ओंकार सोनू ताडगेच्या बॅटमधून निघलेला तो एक खूप खणखणीत चौकार होता. आज सोनू ताडगे उभा राहिला एका साईडने ना तर सामना संपवण्याची ताकद तो ठेवेल. कारण ती खेळाडूची ताकद ठेवतो. आज त्याकडे ते भटका आहेत. पुन्हा हा चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. दोन चेंडूवरती 2 लागोपाठ खणखणीत चौकार. सोनू ताडगेच्या बॅटमधून आलेले हे 2 चौकार आहेत. विनोद सोरमले गोलंदाजी मार्कवरती आहे. वयवर्ष लहान आहे, अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे. पुन्हा चेंडू खेळ सुटला, मात्र फेक चांगली केली आणि सोनू ताडगेचा खेळ संपला. तेवीस धावा धावफलकीवरती षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. अजून 21 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 21 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 41 धाव्यांची गरज बघा इथून पुढे आहे. 21 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज असणारा हा सामना. तुम्ही पाहता भारतामध्ये हा क्रिकेट फक्त एक खेळच नाही तर आता लोकांसाठी एक धर्म आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक माणूस या खेळाचा खऱ्या अर्थानं चाहता आहे. आणि आता हा खेळताना एक खेळ आहे, मात्र जणू याला एक युद्धाचा आव आहे. त्यालाच हे क्रिकेट असं एक नाव आहे. व्हाईट बॉलचा हा इशारा पण पाहतो या ठिकाणी मेनपंतांनी इथे दिला. एका अतिरिक्त धावेने धावफलकीवरती मी जातो. 24 ऑन बोर्ड, 24 धावा धावफलकीवरती षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू आहे. आता हे कित्येक वेळा एकत्र खेळलेले खेळाडू आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ त्यांना माहिती आहे. जवळून बघितलं, दौंड तालुक्यामध्ये ज्याही स्पर्धा असतात, गणवाईज असू द्या, गावाईज असू द्या, आज प्रत्येक स्पर्धेमध्ये हे खेळाडू खेळलेले आहेत आणि कित्येक वेळा यांची गाठ पडलेली आहे. त्यामुळे आता ही लढाई क्षेत्ररक्षकांनी केलेला क्षेत्ररक्षक मात्र बऱ्याचशा चुका करतायत.
एक बार गलती करे उसे नादान कहते हैं, दो बार गलती करे उसे कहते हैं. वाईट होता तो वाईट +4 अशा टोटल 5 धावा धावपलीवरती आपण घेऊ. चुका जर वाळकी टीमने जर केल्या तर मात्र त्यांना बॅकफूट वरती यावं लागेल. आणि एक चूक ही माणसाचं मी सांगितलेलं आहे आयुष्य उद्ध्वस्त करणारे असते. इथं एक चुका नाही, बऱ्याचशा चुका वाळकी टीमने केलेल्या आहे. आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही शतरक्षण कसं करता याला मी म्हटलेलं आहे खूप जास्त महत्व आहे. आता काही खेळाडू अशा असायचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते फक्त शतरक्षण करण्यासाठीच असायचे. हा चेंडू यावेळेस मात्र परफेक्ट ब्लॉक होल टीम स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू होता. एक धाव तिथे घेतली जाईल. एका धाव्याने षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती दोन षटक संपलेले आहेत आणि धावपलीवरती धावा 30 आहे. अजून 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी गरजेच्या त्या धावा आहेत. हो बरोबर आहे. एक चेंडू शिल्लक आहे. ठीक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजून गोलंदाजाला विनोदला टाकावं लागेल कारण 5च चेंडू त्याने टाकलेले आहेत. आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन मी पुन्हा एकदा सांगेन की किती चेंडू नंतर शिल्लक आहे तिथून पुढे आणि किती धावींची गरज आहे. चला घ्या लवकर जागेवरती शतरक्षण. दीपक सर या जागेवर आणि सामना चालू करून घ्या कारण आता 2:30 वाजून गेलेले आहेत. अजून आपल्याला बऱ्याचशा मॅचेस तिथून पुढे खेळवायच्या आहेत. उद्या मात्र या स्पर्धेचा महांतिम सोहळा आपण बघणार आहोत. द ग्रँड फिनाले. उद्या या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल, 1,00,000 रुपयांचं पारितोषिक कोण जिंकणार आहे, या एक भरघोस मोठ्या प्रश्नाचं उत्तर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला मिळून जाईल. 2 आयकॉन बघणार आहात प्रत्येक टीम मध्ये. तुम्ही सतीश थोरातसाठी हा चेंडू होता. विनोद सोरमलेनं खूप चांगला टाकला. आता षटक क्रमांक 2 संपलं. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 18 चेंडू मध्ये 34 धावींची गरज बघा आता इथून पुढे आहे. 18 चेंडू 34 धावींची गरज असताना आता बघायचं गोलंदाजी मार्गावरती पुन्हा कोणत्या गोलंदाजाला आवाज दिला जाईल. आता दोन्ही संघ बरेचसे लांबून आलेले आहेत. मला वाटतं वाळकी टीम हे दौंडचा जिथे भाग संपतो अगदी दौंड तालुक्यातलं शेवटचं गाव आहे जिथून दौंड तालुका संपतो आणि त्यांच्या पलीकडे शिरूर तालुका चालू होतो. म्हणजे तालुक्याच्या पर्यंत टोकावरनं तो संघ इथे आलेला आहे. म्हणजे इतक्या लांबून तो संघ इथे आला आहे. तिथूनच तितक्याच लांबून आपण पाहतो लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारदी हा संघ इथे आलेला आहे. त्यामुळे तो दोन्ही संघ बरचसं लांब प्रवास अंतर क्रॉस करून इथे आले त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. ते एक स्वप्न जिंकण्याचं घेऊन आलेले आहे. सपने सच होते है, बस आपण सपनों का पीछा करना बंद मत करो हे वाक्य सचिन तेंडुलकरचं आहे की तुम्ही स्वप्न पूर्ण होतात, फक्त तुम्ही त्या स्वप्नांचा पाठलाग करणं बंद करू नका. आणि जोपर्यंत तुम्ही मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे संघर्षाचं मैदान सोडू नका. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात. मित्र जोडावेत पहा. शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीनं सगळं जग जिंकता येईल आणि मैत्री टिकवावी संभाजी राजांसारखी ज्यांच्या सोबत मरताना सुद्धा भागीदारी करता येईल. आता एकमेकांचे मित्र जरी असले तरी आत प्रतिस्पर्धी आहे. संदीप लोणकर साठी हा चेंडू होता. मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चंद्रकांत काळे समोर उभा होता. चेंडू थांबवला त्याने सीमारेषेच्या आतमध्ये धावपली करत आपण जाऊ. षटक क्रमांक 3 ला ही सुरुवात आहे. एक बेसिक नियम या स्पर्धेचे मी सांगितलं, तुम्ही चेंडूला हात लावू शकत नाही, चेंडू चेक करू शकत नाही, गार्ड आतमध्ये चेंज करू शकत नाही. आणि एखाद्या गोलंदाजानं जर चेंडू थ्रो केला किंवा फेकी गोलंदाजी जर केली तर त्या गोलंदाजाला मात्र या स्पर्धेमध्ये संपूर्ण बॅन केलं जातोय. हा चेंडू संदीप लोणकर सापडला जाळ्यामध्ये.
संदीप बाद कॅल्क्युलेशन मध्ये मी जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अजून 16 आणि 16 चेंडू मध्ये 32 धावींची गरज इथून पुढे आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता 2 धावींची गरज आहे. की फेकी गोलंदाजी क्रिकेटला लागलेलं प्रचंड मोठं ग्रहण आहे टेनिस क्रिकेटला, आणि टेनिस क्रिकेटला लागलेलं ते ग्रहण काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेमध्ये आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पहा, डेनिस लिली हा ऑस्ट्रेलियाकडनं खेळायचा, इयान बोथा हा इंग्लंडकडनं खेळायचा, इम्रान खान हा पाकिस्तानकडनं खेळायचा, कपिल देव हे आपल्या भारताकडनं खेळायचे. यांनी आयुष्यात कधीच नो बॉल टाकला नाही. की हे असे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होऊन गेले की ज्यांनी आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही. आणि इथे सुद्धा कधी कोणत्या गोलंदाजाने नो बॉल टाकलं तर त्याला आपण बॅन करतो. म्हणजे या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही, कारण ती फेकी गोलंदाजी आपण इथे सुरू ठेवलेली नाही. असे काही कडक नियम असतात. आता यापेक्षाही जास्त काही कडक नियम मी बाकीच्या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. छोटे छोटे नियम असतात. आता मैदानामध्ये तुम्ही लेग साईडला 6 प्लेअर उभे करू शकत नाही. तुम्ही विकेट किपर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या मध्ये 3 प्लेअर उभे करू शकत नाही. तुम्ही बॉल टाकताना टाळी वाजवू शकत नाही. तुम्ही चेअरअप करू शकत नाही. हे छोटे छोटे नियम असतात क्रिकेटमध्ये. आणि आज या सगळ्या नियमांना बांधून ही स्पर्धा उभी आहे. हा चेंडू परत बॅक फुट वरती जात विराज काळेनं सोडून दिला. हा जाईल. ही चूक खूप मोठी आहे. आता सतीश थोरातचा झेल इथे जर पकडला असता तर आता तो संघ पुरेपूर बॅकफुट वरती गेला असता, कारण तो एक खेळाडू आहे की सामना संपू शकतो आणि तुम्ही त्याला जीवदान दिलेलं आहे. प्रतापराव गुजरांनी बौलर खानाला जीवदान दिलं. तिथे काय झालं तो इतिहास तुम्हाला माहिती आहे. इथे तुम्ही जीवदान दिलं. आता इथून पुढचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं चेंडू शिल्लक आहेत. वैभव साठी असणारा हा चेंडू परफेक्ट खोलवर पद्धतीचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू जाईल. गणेश शिरसे इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतो. चुका होणार आहे. कोलो देशपांडे यांची एक सुंदर संकल्पना आहे. पण ते सांगतात एकदा मी पण विकेट पहा, जेव्हा कुणी घेणार नाही तेव्हा समजेल की आपण किती फालतू गोष्टी इतके दिवस आपल्या जवळ बाळगत होतो. जगावर तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळेच जगतात, तेव्हा तर शत्रूवर पण विश्वास घात तर सारेच करतात. दुःखामध्ये सुद्धा राहावं असं वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचंही सोनं व्हावं. राग तर सर्वांचीच होते. स्क्वेअर लेग मध्ये गेलेला हा चेंडू असेल. क्षेत्ररक्षक विराज काळे धावतोय मागे. कमलेश भालेरावनं थांबवला तो चेंडू. कमलेश भालेरावला तो चेंडू थांबवण्यामध्ये यश आलं. धावपलीवरती जाईल मी. 3 षटकं संपलेले आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 12 चेंडू 26 धावींची गरज. 13च रिक्वायर्ड रन रेट आहे. काय होणार आहे या सामन्यामध्ये आता बघायचं. इथून पुढे सामना महत्वाचा आहे. जो पराभूत ठरेल त्याला आज थांबावं लागेल आणि जो जिंकेल तो द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करेल. यानंतर होणारा सामना आहे लोणी भातकर वॉरियर्स विरोधामध्ये प्रमोद भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन प्रतिष्ठान, जगताप वस्ती स्वयंपूनगर. या 2 संघांमध्ये लढाई होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण या टॉस करण्यासाठी. चला चालू करून घ्या मॅच.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. गोलंदाजी मार्गावरती तयार आहे गणेश आणि पहिला चेंडू सतीश थोरासाठी इथे निर्धाव त्याने टाकलेला आहे. आज मात्र गोलंदाजाला सुद्धा या खेळपट्टीनं सोबत दिलेली आहे. गेली कित्येक दिवस फलंदाजांच्याच प्रेमात होती ही खेळपट्टी. आज तिनं थोडासा निर्णय बदललेला आहे. तिनं गोलंदाजालाही सोबत दिलेली आहे. हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळलेला फटका कमलेश भालेराव असावा समोर आणि झेल टिपतोय तो. चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 10 चेंडू 26 धावांची गरज असणारा सामना हाय व्होल्टेज हा ड्रामा आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण येऊन ठेपलेलो आहोत. सूर्य सुद्धा आता डोक्यावरती येऊन तळपू लागलाय आणि या सामन्यानं सुद्धा आता कुठेतरी पेट घेतलेला आहे. एका तालुक्यामधला असणारी 2 गावांची टक्कर आहे. एका साईडनं वाडकी 11 दौंड तालुक्यातल्या अगदी शेवटचं गाव जिथे दौंड तालुका संपला जातो तिथून हे गाव इथे आलेलं आहे. तर लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी बारदे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज तुम्हाला इथून पुढे आहे. 10 चेंडू 26 धावांची गरज असणारा सामना. वैभव ऑनस्ट्राईक. वैभव जाधव आसमान दाखवतो गोलंदाजाला. या षटकारानं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जाईल. आता शेवटचे 9 चेंडू शिल्लक राहतील आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. वैभव जाधवनं सुद्धा षटकार खेळून येण्याचे स्पष्ट केलेत. मी सुद्धा सहजासहजी हार मानायला आलो नाही. हा चेंडू गणेश शिरसेचा आपलं अप्रतिम आहे. या चेंडूवरती धाव मिळत नाही. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला विजयाचं कॅल्क्युलेशन बदलणार आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आता इथून पुढे लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी बारदे टीमला आहे. चुका वाळकी टीमने केल्या. 3 चौकार त्यांनी सोडले. 1 झेल सुटला. आता त्या चुका जर त्यांच्याकडनं झाल्या नसत्या तर आताची परिस्थिती वेगळी असते. मात्र अजूनही त्यांच्या हातामधनं वेळ गेलेली नाही आणि लॉयन्स क्रिकेट क्लबला सुद्धा ती संधी आहे. व्हाईट बॉल एका अतिरिक्त धावेने आपण कॅल्क्युलेशन मध्ये जाऊ. 8 चेंडू तसे शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आता 8 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 8 चेंडू 19 धावांची गरज असताना गणेश शिरसे पुन्हा एकदा आणि वैभव. हा चेंडू उंच आहे. बिराज पुन्हा एकदा चूक करतोय आणि पुन्हा त्याच्याकडनं झेल सुटला जातो. कोणाची नजर लागली माहित नाही टीमला, मात्र इथे नजर लागलेली आहे. एक बार गलती करे उसे मेरे पहली का है उसे नादान कहते हैं. 2 बार गलती करे उसे इंसान कहती है और 3 बार गलती करे उसे हैवान कहते हैं और गलतियों पर गलतियां करे उसे पाकिस्तान कहते हैं और हर गलती को माफ करे उसे हिंदुस्तान कहते हैं. चुका होता है मात्र चुका माफ होत नाही. आता आम्ही पर्वता तडाखा हा
शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 12 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 6 चेंडू 12 धावींची गरज असणारा सामना. एका साईडनं सामना कठीण होता, अवघड होता, आता तो लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधीकडनं अगदी सोपा झालेला आहे. 6 चेंडू 12 धावींची गरज असणारा हा सामना. विधुलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या पुन्हा एकदा हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेच काही की कावे, जळेल झोपडी ती आगही ज्वलंत नाही. विधुलो आज तरी हा माझा अंत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतः भोवती एकरूपता साधता येणं फार गरजेचं आहे. घेऊन आता इनिंग संपेल तर खाऊन घेऊ. लढाव तर आता लागणार आहे पुन्हा एकदा. जेवण आलं असलं तर घेऊन येऊ. जिंदगीमध्ये inning देखील संपलं तर लढणं खाऊन घेऊ. पडतं आहे. हा. 6 चेंडू 12 धावींची गरज. सोप्या शब्दात जर सांगितलं 2 षटकार खेळायचे. हा कोणाला पॅनल्टी का फिल्डिंग टीमला? पंचांचे निर्णय मला बघू द्या, अंतिम आहेत. आता तो निर्णय मला फक्त पंचांचा बघू द्या, काय निर्णय त्यांनी दिलेला. वाद घालू नका. दीपक कशाच्या बद्दल पॅनल्टी आहे सर मला सांगा. गार्ड का? पंचांचे निर्णय मात्र अंतिम आहे. त्यामध्ये त्या निर्णयामध्ये मला वाटतं हस्तक्षेप करण्याचा अधिकार मलाही नाही आणि ऑर्गनायझरलाही नाही. ते पंचांचे निर्णय हे ते अंतिम आहेत. मी वारंवार सांगत होतो तुम्हाला की तुम्ही विचारणं गरजेचं होतं. मी असं म्हणेल विचारलं जर असतं की गाड आम्ही, कारण मला वाटतं विकेट किपर हा गोलंदाजीला आलेला आहे. पंचांना विचारलं का बाळू? पंचांना विचारलं का गार्ड चेंज करण्या अगोदर? आता ठीक आहे विकेट किपर कडे गार्ड होतं तुम्ही माहिती आहे मला, मात्र तुम्ही विचारणं गरजेचं होतं. कारण पहिल्या दिवसापासून वाघोलीलाही 2 रनांची पॅनल्टी दिली. तो संघ आज या स्पर्धेमध्ये नाही, कारण त्यांनाही क्वार्टर फायनल मध्ये पॅनल्टी दिली होती. तो तर सामना महत्वाचा होता. तिथे सुद्धा पंचांचा निर्णय आम्ही अंतिम ठेवला. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि आता 6 चेंडू मध्ये 10 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पारधी टीमला 6 चेंडू 10 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. आणि हा चेंडू दीपक थोरात, अमित बर्वेबाद.
हा चेंडू आता हे जो नियम आहे तो शेवटचा आहे. मंकड विकेट ज्याला म्हटलं जातं, वेणू मंकडच्या नावानं ही हा एक मिनिट पंचांनी बॉल काउंट करायचा कसं? हा बॉल काउंट असेल, बॉल काउंट असेल जाऊ आतमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 9 धावींची गरज आहे. हा चेंडू जय मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. या षटकाराच्या सहाय्याने होणाऱ्या समीकरणामध्ये चेंज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 3 धावींची आता इथून पुढे गरज आहे. हा चेंडू आपण बघू. एक 2 चेंडू आता शिल्लक राहतील आणि 2 चेंडूमध्ये एका धावेची आता गरज सामना जिंकण्यासाठी लॉयन्स क्रिकेट क्लब टीमला असणार आहे. 1 धाव फक्त जिंकण्यासाठी आता वंचित आहे लॉयन्स क्रिकेट क्लब हा संघ. बाकी संघाने बऱ्याचशा क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या, त्याला त्या चुकांचा कुठेतरी फटका बसतो. तो संघ त्या चुकांमुळे आता बॅक फुटवरती आहे. स्क्वेअर लेग मध्ये असलेला हा चेंडू मिळेल 1 धाव आणि सामना जिंकला लॉयन्स क्रिकेट क्लब बोरीपारधी टीम.